दया घना श्री गजवदना दया घना श्री गजवदना दया घना श्री गजवदना दया घना श्री गजवदना आतुरले मन तुझा दया Thank you.
गजा मूलद्रावर शोभे गजानन वक्रतुंड सोंडती नयना मूलद्रावर शोभे गजानन वक्रतुंड सोंडती नयना हे बाप्पा हे ना भजनी तुझ्यात भक्त दंग होऊनी दात गाण्यामध्ये जाती रंगुनी भजनी तुझ्यात भक्त दंग होऊनी दात गाण्यामध्ये जाती रंगुनी भजनी तुझ्यात भक्त दंग होऊनी दात गाण्यामध्ये पूर्ण कराया मनोकामना आशिष देता भक्त गणाया पूर्ण कराया मनोकामना आशिष देता भक्त गणाया पूर्ण कराया मनोकामना आशिष देता भक्त गणाया हे बाप्पा हे लागली भक्त गणाला आशिष देता ओढ लागली भक्त गणाला आशिष देता हे बाप्पा हे तुषार परब डान्स कर सारे ग म प म प नी सा 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 चिंतामणि अवतार चिंतामणि अवतार चिंतामणि अवतार चिंतामणि अवतार चिंतामणि अवतार करण्या कृष्णाचा संहार केला चिंतामणि अवतार करण्या कृष्णाचा संहार नरसी गोपनी गरजला झाला जय जयकार सारे ग म प नी सा सारे ग म प नी सा विष्णु कोटी देव गावी घेतला अवतार घेतला अवतार घेतला अवतार घेतला अवतार घेतला अवतार घेतला चिंतामणि अवतार करण्या कृष्णाचा संहार घेतला चिंतामणि अवतार करण्या कृष्णाचा संहार नारदरूपणी गरजला झाला जय जयकार सारे ग म प नी सा सारे ग म प नी सा गणपतीचा चिंतामणी अवतार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गणपती म्हटल्यानंतर शंभू महादेव आणि पार्वती आईचं बाळ. पण एक अवतार गणपतीने विष्णुदेवांच्या पोटी अर्थात लक्ष्मी आईच्या पोटी घेतलाय चिंतामणी अवतार आणि त्याची ही कहाणी आहे का. काय झालं बघा एकदा. काय झालं एकदा. यार यार मोहत अशी काय आता भजनात प्रत्येक गोष्टीची चव बदलत चालली आहे. आता 2020ची लोकांना आवड लागली आहे आणि आम्ही आता म्हातारी पण झालो. आमका आता दररोज भजना करून जमणार पण नाही. आम जोडीवर लोक करतात प्रत्येक गोष्टीची. आता भाजी एक चव खाई राहिली बघितला. भाजी एक चव नाही. त्या दिवशी मी भैयाक विचारलंय
हो भैया जी क्या हो भाजी को जेव नाही रे भैया म्हणता हा क्या अभी हगनदारी मुक्त गाव आहे ना त्याविषयी भाजी को जेव नाही मासे को जेव नाही कोंबडी को बी जेव नाही असू दे थोडक्यात काय झालं बघा शंभू महादेव आणि पार्वती दोघेजण कैलासी बसले होते मांडीवरती बाळ गजानन खेळत होता एवढे त्या ठिकाणी विष्णुदेव आले विष्णुदेव आल्याबरोबर विष्णुदेवांचं स्वागत केलं विष्णुदेवानी ते बाळ पाहिल्याबरोबर गणपती त्यांच्या मांडीवर पाहिल्याबरोबर त्याला एकदम मनामध्ये इच्छा प्राप्त झाली काय इच्छा प्राप्त झाली बघा शंभूच्या मांडीवर शंभूच्या मांडीवर गणपतीला पाहिल्याबरोबर ते बाळ पाहिल्याबरोबर मनामध्ये अभिलाषा उत्पन्न झाली कोणाच्या विष्णुदेवांच्या आणि शंभूदेवांना म्हणतायत मनोमधी हे बाळ माझं होईल का माझ्या मांडीवरती गणपती खेळेल का आता मी दम देला बुवा आहे मी बुवा हा दाढी नाही पिशवी देव पिशवीत भरू काय झालं शंभू महादेवच्या त्यांनी शंभू महादेवाने ते गुह्य जाणलं आणि शंभू महादेवाने त्याला आशीर्वाद दिला मंत्र दिला एकाक्षरी मंत्र दिला गणरायाचा कसा कोणाला विष्णुदेवाने पैसे घेऊन जास्त वेळ थांबवू नको म्हणजे ते बरं नाही प्रथमेश राणे यांच्याकडून 110 रुपयाचं पारितोषिक आलंय जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा एकाक्षरी मंत्र दिला कसा बघा दिला एकाक्षरी मंत्र एकाक्षरी मंत्र दिला गणरायाचा आणि मग विष्णुदेव गेले आणि एका जंगलामध्ये निवांत एका ठिकाणी तपश्चर्येला बसले कशी निवांत जागा आता सध्या निवांत जागा काही शिल्लक राहिली मग पुष्पाराव आणि आता हे 100 रुपये प्रदीप राणे यांच्याकडून आले धन्यवाद 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 जोरात एकदा टाळ्या वाजवा मंडळी तुम्ही निदान टाळीव तरी वाजवत राहा पैसे नाही द्यावा असते असं काय काय वेळी आपल्याला वाट वाटत समोर तो देत आणि आपण देत नाही म्हणजे तुमका काय वाटत काय नाही तुम्ही फक्त आशीर्वाद द्या अर्जुन आहे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे जोरात एकदा धन्यवाद पुष्पराजचं गाणं बिना पैसे घेऊन जा हे कुठली तरी गाणी आम्हाला मनाला सांगू नका आम्ही जे आमच्या भारुडात आहेत बसवलेली ती म्हणणार तुम्ही फरमाईश करणार आणि आम्ही गाणी म्हणणार नाही 2020 गाणी नाहीये हे दबंग म्हणायला सांगा जरूर म्हणेन 1 पैसा देऊ नका तो आपलं वाकडो काढून असो वर बोर बावळ करून चाललो
पुष्पा झुकेगा रे साला आणि पैसो कमवला आणि हे आपल्या आमका बाहेर म्हणून सांगत पुष्पा. ते ऐकल्यानंतर आमचा पुष्पा उद्या घरी जाय. एका श्रीमंदिराला जाऊन एकांतामध्ये तपश्चर्येला बसले विष्णुदेव. 1000 वर्ष तप केलं. किती? 1000 वर्ष. 1000 years. How many years? इंग्लिश भल्या भल्यांचा मी शिकवले. कोकाटे कोणाकडे शिकले? त्याटेकडे तो शिकला. जोडीवालो माझं असू दे. काय हे चाटे कोकाटे हे बघा म्हणजे या लोकांनी करून ठेवलंय ना. इंग्लिश आपण त्यांच्याकडून शिकलो. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये असं आहे. म्हणजे नाव म्हणतात ते कशाला. आता हरियाण बुवा उद्या गेल्यावर आता किती आठवण काढतील त्याच्यावर हरियाण बुवाचं नाव खरं. आता सगळे हरियाण बुवा करतात. गणेश पांचाळ. आम्ही गेल्यावर कोण नाव काढणार त्यामुळं खरं ना. त्या दिवशी एक कोंबडी जोक मी सांगणार नव्हते बंद केलेलं होतं पण मला राग गेलो होतो. ओवासने काय करीत होतो ना म्हणून 1-2 सांगोचे म्हणते. तर त्या दिवशी काय झालं एक कोंबडीच्या पिल्लू कोंबडी काय विचारता हे आहे सगळ्यांक नावा आहोत. त्या माणसांक नावा प्राण्यांक नावा पक्ष्यांक नावा आमकाच नाव नाही का. हाऊस म्हणता नाही कसा पोरा आपल्याच पण नाव हा पण आपलं नाव कधी मेल्यानंतर. चिकन हंडी काय चिकन तंदुरी 65 95 ही सगळी मेल्यावर बोललो. हे काय यांची काय पोपटासारखं बोलतो तो ह्याची चायनीजची गाडी आहे म्हणून एवढा ऍडव्हर्टाईज करता मुद्द्या माझो दिव्या काय जावाच आहे फुकट नाही जाऊचो एवढा. तर हे सांगायचं तर नाव हे फक्त आता माणसाला नाव आपण करून द्यायचं. नाव जिवंत आहे तोपर्यंत नाव नंतर कोण विचारणार नाही. अगदी केटीव मोठो बुवा असलो हरियाण बुवा असलो आणखी कोण बुवा असलो उद्या आम्ही समजा आमचा काय गचाकला आम्ही आमचा काय झाला तर कोण असं म्हणणार नाही रे हरियाण बुवा खैसर इले म्हणजे खैसर आणलं असते हॉस्पिटलात काय करणार बॉडी खैसर इले रे नाव या म्हणजे किती जरी असला तरी शेवटी बॉडीच जमा असू दे. एकांती बसले तपश्चर्येला 1000 वर्ष तप केलं. किती 1000 वर्ष. आता सांगा जर विष्णू देवाने 1000 वर्ष तप केलं आणि गणपती नाही पावला तर त्याला कोण गणपती म्हणेल. हा आपली भक्ती सोडून द्या. आमची भक्तीच तशी कसा देव पावणार हो. त्या दिवशी ओढी बुडत होती. बोट आमची गणेश पांचाळ बोल नुसते ओरडून जमले. रे देवा धाव देवा धाव देवा धाव. तो नाका तोंडात पाणी जाऊ लागला तरी काय गणपती काय योग मागणार. शेवटी गणपती म्हणता एकदा गणपती देव प्रसन्न झाले त्या टोकावर नाचू लागले त्या होडीच्या. तेव्हा आमचे गणेश पांचाळ बोलता हे म्हणालो आमचं इकडे आता बुडा नाका तोंडात पाणी जाऊन आता आमचा जीव जातलो आम्ही बुडून मरतो लावून तुका बोललो नाचाक या वाजता. गणपती म्हणता रे अनंत चतुर्थी का माका बुडवतो ना तूच पुढे नाचत असतेस नाही. गणराज प्रसन्न झाले विष्णुदेवाना आणि काय सांगतात विष्णू तपासिया बैसला तपासिया बैसला तपासिया बैसला एकाक्षरी मंत्र जपू लागला. एकाक्षरी मंत्र जपू लागला. एकाक्षरी मंत्र जपू लागला. एकाक्षरी मंत्र जपू लागला. तपासिया बैसला
माझी सेवा करतोयस, माझी भक्ती करतोयस, काय हवं ते मागून घे. काय मागितलं बघा विष्णुदेवाने, रे तुला सगळं माहिती आहे, अरे तू सगळं जाणतस, कोणाच्या मनात काय तुला सगळा कळता, अरे नावच तुझ्याकडे. तेव्हा हा काय म्हणतोय बघा, कोण विष्णुदेव, त्याला काय म्हणताय, रे माझ्या मनात काय तुला ठाव रे हाय. गणपतीला म्हणताय विष्णुदेव, माझ्या मनात काय तुला ठाव रे हाय, तुला ठाव रे हाय, माझी इच्छा ही पूर्वल का. अरे म्हणाला तू माझा पुत्र व्हावास एवढीच माझी इच्छा आहे. आय एम युअर फादर अँड यू आर माय सन. तो म्हणतो हे कसं शक्य आहे. गणपती म्हणतो ऑलरेडी मी शंभू महादेव आणि पार्वती आईचं बाळ असताना तुमच्या पोटी कसा जन्माला येऊ. हा मी काय तुमका खायला IT कंपनीचं मॅनेजर वाटलंय, पगार वाढवून दिलास की त्या कंपनीत गेलाय. सध्या याच चालतं नाही रे, एका माहिती आहे IT कंपनीचा तिकडे थोडे 5,000 वाढवून द्या की ह्या सोडताना तिकडे, त्या सोडताना तिकडे, आयुष्यभर नोकरीच बदलते. नशीब त्या बायकोचा चांगला. IT इंजिनियर. सिद्धेश अनंत मातेफोड यांच्याकडून लोकराजा सुधीर कलिंगन यांच्या स्मरणार्थ 100 रुपयाचं पारितोषिक दिले आहे. जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा आणि राजांच्या आत्म्याला चिरशांती लाभू देत अशी विनंती करूया गणपती राजाच्या. माझ्या मनात काय तू जाणतोय. तेव्हा तो म्हणतो हे कसं शक्य आहे. तरी पण हरकत नाही, तुम्ही माझी एवढी भक्ती केली, मी तुमची भक्ती फुकट जाऊ देणार नाही. म्हणाला मी तुमची इच्छा पूर्ण करीन, पण त्यासाठी तुम्हाला मला आणि लक्ष्मी आईला सगळ्यांना अवतार घ्यावे लागणार. कशा अवतार बघा. कसा येऊ तुझ्या पोटी पुत्र मी शिवशक्तीचा, कसा करू सांग पुरा जन्मिया ध्यास तुझ्या रे मनीचा. माधव नामे जन्म घेतू वरण्य राजे घरा, माधव नामे जन्म घेतू वरण्य राजे घरा, लक्ष्मी तुझ्या नामे कोटी तुमासुरा. इच्छा तुमची पूर्णी सुमदे उदरी जन्म घेऊनी, इच्छा तुमची पूर्णी सुमदे उदरी जन्म घेऊनी, देऊर गावी प्रगट काय सांगितलं विष्णू. आपल्या गणपतीने काय सांगितलं, आपल्याला तिघांनाही अवतार घ्यावा लागणार. तुम्ही म्हणाले स्वतः, विष्णूला सांगितलं तुम्ही स्वतः वरण्य राजाच्या पोटी, अर्थात म्हणजे वरण्य राजाची पत्नी सुनीलता हिच्या पोटी तुम्ही माधव अवतार घ्या. लक्ष्मी आई धुमासुराच्या पोटी सुमदा नावाने जन्माला येईल आणि मग तुमच्या दोघांच्या पोटी मी थेऊर गावामध्ये चिंतामणी अवतार घेईल. आता एवढं ऐकल्याबरोबर एकदम विष्णुदेवाचा एकदम आनंद झालो. धावत पळत गेले ते थेट वैकुंठी आणि लक्ष्मी हाक मारतात, अगो लक्ष्मी बाहेर ये, लक्ष्मी बाहेर ये, लक्ष्मी बाहेर. लक्ष्मी ओरडत बाहेर येईल, कारण 1 वर्ष म्हणाल तुम्ही होताच कर एवढे दिवस, काय तुमचा पत्र नाही, तुमचं फोन नाही, एक मेसेज नाही. कोण सांगता लक्ष्मी, ही लक्ष्मी. उर्वरित चिलेबुवा यांच्या विद्यार्थ्यांकडून हे 500 रुपयाचं
सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. पिंट्या मांजरेकर यांच्या स्मरणार्थ अतुल चव्हाण वाजपेयी होते. 500 रुपयाच्या पारितोषिकाला जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद. असं सगळ्यांनी प्रेम ठेवा आणि पिंट्या मांजरेकर यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. काय सांगितलं बघा की प्रत्येकाने अवतार घ्या आणि त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे हा गेला गेला धावत धावत गेला आणि तिला सांगतोय, तिला भेटायला गेल्यावर ती म्हणते अहो होताच काय 1000 वर्ष झाली काही नाही शोधले तुमका, पेपरात ऍडव्हर्टाईज दिलंय, व्हॉट्सअपवर टाकलंय, इंस्टाग्रामवर टाकलंय, कुठे कुठे नाही ऍडव्हर्टाईज म्हणे, कुठे नाही शोधलं तुम्हाला. त्यात विष्णुदेवाने सगळी हकीकत सांगितल्याबरोबर तिलाही आनंद झाला. आपल्या पोटी गणपती जन्माला येणार या ऐकल्याबरोबर ती आनंदाने नाचायला लागली बघा. आणि प्रत्येकाने अवतार घेतले. कसे? कळलं येईल माझ्या पोटी गणजन्माला, कळलं येईल माझ्या पोटी गणजन्माला, आनंद जगलेला, आनंद जगलेला, आनंद जगलेला, कळलं येईल माझ्या पोटी गणजन्माला, कळलं येईल माझ्या पोटी गणजन्माला, आनंद जगलेला, विष्णू भूलोकी माधव अवतरला, सुमदा नावे लक्ष्मी आली जन्माला, झाला आनंद झाला आनंद साऱ्या कैलो झाला, झाला आनंद साऱ्या कैलो झाला, कळलं गणजन्माला, कळलं माझ्या पोटी गणजन्माला, कळलं माझ्या पोटी गणजन्माला, ज्यावेळी तिला समजलं की आपल्या पोटी गणपती जन्माला एकदम आनंदाने ती बेभान झाली. झाले ठरल्याप्रमाणे प्रत्येकाने अवतार घेतले. विष्णुदेव वरेण्य राजाच्या पोटी, सुनीलता हिच्या पोटी, वरेण्य राजाची पत्नी सुनीलता हिच्या पोटी माधव नावाने अवतार घेतला. सुमदा लक्ष्मी सुमदा नावाने धुमासुराच्या पोटी अर्थात त्याच्या पत्नीच्या पोटी जन्माला आली सुमदा नावाने. दोघा जण दोन बाजून वाढतात बघा, एकीकडे सुमदा आणि एकीकडे माधव. आता झील किती वाढलो तरी औशिका काय टेन्शन नसता, पण चेडू एकदा वाढी का लागला की औशी बापसाचे ठोके वाढतात बघा. कारण औशिक माहित असतात बापसाक काय त्याची काय चिंता नसते, त्याचा एकच काम केला आणि ती बाजू निघालो. म्हणजे महिन्यात पगार दिला की तू आणि तुझी पोरा काय त्या करा नाही. पण औस बिचारी दिवसभर फेरी उपयोजित असतात. पोर कितींदा बारीक गेला, काल बापसान पावडर डबो आणला, आज कसं संपलो, काजळाची डबी. म्हणजे आईचं लक्ष असतं. कशी ती आपली ही सुमदेची आई सांगितल्याबरोबर ह्याला आपल्या वरेण्य राजाला सांगितलं. हो म्हणाले आपली कन्या आता उपवत झाली आहे, तिच्यासाठी चांगलं स्थळ शोधा. त्याबरोबर त्याने काय केलं बघा, आपल्या सगळ्या भावांना बोलून धुमासूर धुमकेतू यांना बोलून घेतलं आणि त्यांना काय सांगतोय, लावण्याची जैसी खानी, लावण्याची जैसी लावण्य
करून घेतलं धुमासूर धुम्रकेतू आणि म्हणतो आपली कन्या आता उपवर झाली आहे, तिच्या योग्यतेचा वर शोधून आता साक्षात ती लक्ष्मी हो. कोण? सुमदा. म्हणजे एवढी सुंदर, तिच्या योग्यतेचा वर मिळणार कुठे? गेले त्रिभुवनामध्ये गेले, पालथ घातलं त्रिभुवन, कैलासी गेले, वैकुंठी गेले, पण तिच्या योग्यतेचा वर कुठे मिळेना. शेवटी फिरत 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 म्हणाले आपल्या घरात जाऊया. खाली उतरले आणि पृथ्वी तलावर फिरता 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 वरण्य देशामध्ये आले. वरण्य देशामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी वरण्य देशीचा राजपुत्र कोण? माधव गुरं चारायला गेला होता. कशाला? ढोरा घेऊन गेलेलो. आता तो सुंदर साक्षात विष्णूच तो. विष्णू पाहिल्याबरोबर त्यांच्या मनामध्ये भरला. म्हणाला हे स्थळ आपल्या सुमदेसाठी चांगलं आहे. म्हणाला हा वर. सगळी त्याची इत्तमभूत माहिती घेतली आणि येऊन धुमासुराला सांगतायत कसे. प्रथम तो पाहिला, प्रथम तो पाहिला, प्रथम तो पाहिला, प्रथम तो पाहिला माधव जगना सुमदेसाठी अगदी योग्य आहे. आता एवढं ऐकल्याबरोबर त्या धुमासुराला एकदम आनंद झाला. मला ठीक झालंय, आपल्या पोरीचे लग्न जमतंय ना. ताबडतोब रावणाला बोलवलं आणि त्या वरण्य राजाकडे पाठवलं. वरण्य राजाला सांगितलं, म्हणाला असं असं तुमची मुलगी आमच्या माधवला द्या. आता जाऊन त्याने मागणं घातलं. काय केलं? पूर्वी होता या मागण्या बिगण्या घालूचा, आता ती फॅशन गेली. पूर्वी मागणं घालताना किंवा पूर्वी सगळा वेगळाच होता हो. आमचं लग्न ठरवलं की तेव्हा आम्ही किती लाज राहायचे. आम्ही लाजायचे, आता लाज वाटते त्याची आठवलं. हो ते बघा विचारू का जायचे तेव्हा ती बिचारी एवढी घाबरलेली असे. म्हणजे तिची अवस्था बघून ना 5-6 जण अशी ती जुनी जाणती सगळी माणसं घेऊन जायचे बरोबर. त्याच्यात तरुण कोणाक नेण्यासारखं नाही, सगळे लग्न झालेले. आणि मग म्हातारे प्रश्न विचारवा, बाबा मी तुझं नाव काय? ते अगदी डोक्यावरनं पदर घेऊन सांगणार नाव काय असं त्या काय बरं तुका काय काम बी मिळतं ना, त्या सगळं आहेच काय. म्हणजे आपण अशी त्यावेळी. आणि चायचं ताट आणल्या रशी नुसती एवढी म्हणजे दात आपटत असते. पोरगी एवढी घाबरलेली असते. आपण समजून जाते तेवढाच फक्त घाबरणार. नंतर ती का घाबरवतात नाही आणि कापवतात नाही, आपणच कापत राहायचं. असं दिवस काय काय पूर्वीचा आणि आता ते सगळं आता फरक झालेला हवं. ₹100 पारितोषिक आले गणेश दळवी यांच्याकडून. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गाणं घ्या, लास्टला घेऊया. हे भागवत झालं की नाही अशी सांगा. महाराजांची गाणी सांगा, बाळासाहेबांबद्दल म्हणायला सांगा, आम्ही जरूर म्हणू. पण ते पुष्पा नाही काय आता सगळं बदललं बघा. शाळेत असताना आमका ह्या आता बाहेर येणार सगळं झालं. शाळेत असताना आपल्याला 2च विभाग माहिती होते सगळ्यांना, एक गद्य विभाग आणि एक पद्य विभाग ना. गद्य विभाग आणि पद्य विभाग. आता मोठे झाल्या समाजा तिसरं पण एक विभाग आहे मध्य विभाग. त्याच्यामध्ये सराव परीक्षेने बरेच चालतं ना. तिमाही असतात, 6 महिने आणि वार्षिक त्याची 31% जे तो दुसऱ्या दिवशी डोळं उघडत तो पास. कुठपर्यंत लावला रे.
हा लग्न बाबा गेल्यानंतर रावणाने त्याला मध्यस्थी केली. रावण म्हणाला असं आपला राजा म्हणतोय, वरेंद्र राजा म्हणताय हे कसं शक्य, आम्ही मांडलिक राजे आणि धुमासूर म्हणजे त्यांची पोरगी कसं शक्य. ते म्हणाले काय चिंता करायची नाही, स्वतः म्हणाला मुलीचा बाप तयार आहे, मला पाठवलाय, तुम्ही म्हणाले फक्त लग्नाची तयारी करा. झालं बाबा, लग्न फिक्स झालं. लग्न फिक्स झाल्याबरोबर दोन्ही सगळीकडे गावोगावचे निमंत्रण केलं बघा. सगळे लोक जमले, थाटामाटात मोठं लग्न पार पडलं. कसं गोरी सुद्धा मांडवा तारी, 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 गोरी सुद्धा मांडवा तारी. माधव साजीरा सुमना गोजिरी, माधव साजीरा सुमना गोजिरी, माधव साजीरा सुमना गोजिरी, माधव थाटामाटात लग्न पार पडलंय. कैलासवासी विलास गुरु माझे गुरुबंधू यांच्या स्मरणार्थ प्रमोद मुलगा अर्थात माझा शिष्य आहे तो प्रमोद गुरु यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरात एकदा टाळ्या वाजवा आणि विलास गुरु यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. गणेश दळवी यांच्याकडून पुन्हा 100 रुपये आले आहेत. जोरात एकदा टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद. थाटामाटात लग्न पार पडलं बघा. लग्न झाला, सगळा झाला, 5 परतवन झाला. मग ती सासरी गेली आणि पुन्हा माहेरी यायला निघाली. माहेरी आली ती आणि काय झालं बघा, ओढभरणीचा, परत सासरी जात होती, ओढभरणीचा कार्यक्रम होता. ओढभरणीचा कार्यक्रम होता, एवढ्यात थाटामाटात कार्यक्रम चालला होता. आकाशवाणी झाली. कशी झाली झाली आकाशवाणी स्वर्गातुनी, झाली आकाशवाणी स्वर्गातुनी, झाली आकाशवाणी स्वर्गातुनी. माधव साजे सुमधेचा सूत करील तुझा अंत, सुमधेचा सूत करील तुझा अंत, सुमधेचा सूत करील तुझा अंत, सुमधेचा सूत करील तुझा अंत. तुला धाडील यमसदनी, आकाशवाणी झाली. हे राजा धुमासुरा, तुझा अंतकाल जवळ आला आहे. ह्या सुमधेचा पुत्र तुझा अंत करील. ह्या ऐकल्याबरोबर सगळेजण एकमेकाच्या तोंडात ते बघतात. कोण रे बोललो तो, कोण रे बोललो तो. खालचे म्हणतात आम्ही कोण नाही बोलला, वरना कोणतरी बोललो. तेव्हा त्यांना समजलं आकाशवाणी झाली. सगळेजण एकदम त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणाले आता काय होणार, ह्याची हिच्या पोटी जो पुत्र आहे ना तो आपला अंतकाळ ठरणार. तर शेवटी बापाचा हृदय, तो बाप म्हणतो हे कसे शक्य आहे. सगळ्यांनी तेव्हा विचार केला ह्या पोरीला आत्ताच्या आत्ता ठारवाव्या, पण शेवटी बापाचं हृदय देव. बाप तो बाप असतो, आई ती आई असते बघा ना. दोघांची तुलना आपण करूच शकत नाही आयुष्यामध्ये. आई पण तेवढी श्रेष्ठ आणि बाप पण तेवढा श्रेष्ठ. मगाशी बुवाने सांगितलं तसं आई ती शेवटी आई असते बघा. आई आपल्याला नेहमी कडेवरती घेणार आणि सगळं जग दाखवणार. जेवढं जेवढं सगळं पाहिलंय ते दाखवणार आई. पण बाप खांद्यावर घेणार. का, जे मी पाहिलं नाही ते तू बघ. तो बाप असतो आणि आई ती आई असते. तर बघा हा बाप एकदम व्याकुळ झाला म्हणजे ते ऐकल्याबरोबर. पण काय म्हणतोय बघा, भरल्या अंतस्कराने त्या पोरीला आपल्या निरोप दिला. काय म्हणतोय, तू माझी ग, तू माझी ग
कसं सांगू पुन्हा मानू कसं मानू पुन्हा सांगू दुःख माझ्या मने ऐकून आकाशवाणी कसं मानू पुन्हा सांगू दुःख माझ्या मनीचे ऐकून आकाशवाणी कसं विश्वास ठेवू तरी पण त्याने भरल्या अंतस्करणाने तिला निरोप दिला. झालं ती आपल्या सासरी गेली, नवऱ्याबरोबर गेली. कालांतराने तिला दिवस गेले, गरोदर राहिली. कोण? सुमदा. आता तिच्या पोटी पुत्र जन्माला येणार, तिच्या पोटी पुत्र जन्माला येणार आणि तो आपल्याला ठार मारणार. सगळे ते दैत्य भयभीत झाले. धुमासूर, धूम्रवर्ण, धूमकेतू, रावण सगळे भयभीत झाले. विचार करतात आता करायचं काय. एक ते एक काय कोण कोण म्हणतात आताच्या आता त्या दोघांना आपण ठार मारूया. पण धुमासूर म्हणतो हे कसं शक्य आहे, शेवटी बापच तो म्हणतो हे कसं शक्य आहे, एक गरोदर बाईला आपण मारायचं म्हणजे केवढं मोठं पाप. तेव्हा रावण म्हणाला तुम्ही काय चिंता करू नका, तुम्ही कुणी पाप तुमच्या अंगावर घेऊ नका. माझा सेवक विधूर तो हे काम करेल. ती दोघं झोपलेली असते वेळी त्यांना उचलून आकाशमार्ग येतो, पलंगासकट घेऊन जाईल जंगलामध्ये आणि काय करायचं ते करील. तुम्ही म्हणाला काय चिंता करू नका. त्याप्रमाणे त्या विदुराला सांगितलं. विदुराला सांगितल्याबरोबर विदुराने काय केलं बघा. ही दोघं जण शयनगृहामध्ये झोपलेली होती. मोहिनी घालून त्यांना तो मंच वरती उडवला, आकाशमार्गे गेला. तो मंच जाऊन कुठे पडला? रेवा नदीच्या किनारी. कसा बघा. ऋषिकेश दुर्गे यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरात एकदा टाळ्या वाजवा. शुद्धा माधव शयनगृही मंच कावरी, शुद्धा माधव शयनगृही मंच कावरी, मोहिनी घाली पुढे नामरे, मंच पुढे नामरे, मोहिनी घाली मंच पुढे नामरे, मंच पुढे नामरे, मोहिनी घाली मंच पुढे नामरे, मंच पुढे नामरे. सुंदर माधव शयनगृही मंच कावरी, सुंदर माधव शयनगृही मंच कावरी, मोहिनी घाली मंच पुढे नामरे, मंच पुढे नामरे, मोहिनी घाली मंच पुढे नामरे, मंच पुढे नामरे. काय घडले ना कळले दोघांची, तुझ्या परी धोका घेतली आकाशी, तुझ्या परी धोका घेतली आकाशी, तुझ्या परी धोका घेतली आकाशी. काय घडले ना कळले दोघांची, तुझ्या परी धोका घेतली आकाशी, तुझ्या परी धोका घेतली आकाशी, तुझ्या परी धोका घेतली आकाशी. मंच आला भुवरी रेवा नदी किनारी, मंच आला भुवरी रेवा नदी किनारी, मंच आला भुवरी रेवा नदी किनारी, मंच आला भुवरी रेवा नदी किनारी. देवतारी दया कोण मारी, सोना माधव शयनगृही मंच कावरी, सोना माधव शयनगृही मंच कावरी, मोहिनी घाली मंच पुढे नामरे, मंच पुढे नामरे, मोहिनी घाली मंच पुढे नामरे, मंच पुढे नामरे, मोहिनी घाली मंच पुढे नामरे. अंबरी तो उडाला, आकाशामध्ये उडाला. काय मंच. ती दोघं जण झोपलेली होती, त्यांना काही कळलं नाही बघा. अगदी जाऊन पडला तो रेवा नदीच्या किनारी पडला. त्या ठिकाणी कौंडिन्य मुनी ध्यानस्थ बसले होते. बाजूला काहीतरी पडलं म्हणून वाकून बघतात, काहीतरी धापकन पडला. गावात कसं बर्फ फणस पडता नाही,
काहीतरी पडलं म्हणून डोळे उघडून बघतात तर कोण ही दोघं जण. त्यांनी ओळखलं, ते आता ऋषीच ते, त्यांनी ओळखलं ही दोघं जण कोण, यांच्या पोटी कोण जन्माला येणार, सगळं त्यांनी ओळखलं. त्यांनी त्यांना मंत्र घातला होता, मोहिनी घातली होती, मंत्र टाकून ती मोहिनी दूर केली. आणि मग काय केलं बघा, ऋषीनी मंत्र घाली तर मोहिनी झाली ती दूर. झाली ती दूर. ऋषीने मंत्र घाली तर मोहिनी झाली ती दूर. ऋषीने मंत्र घाली तर मोहिनी झाली ती दूर. देवीच्या वाऱ्यानं तुझा माधव आली म्हणावर. देवीच्या वाऱ्यानं तुझा माधव आली म्हणावर. देवीच्या वाऱ्यानं तुझा माधव आली म्हणावर. एका वाटला गावात गेल्यासारखा. हे आमचे जावरड्यावाले आहेत, पण ते सगळे कोकणातले, आपल्या सिंधुदुर्गातले सगळे गाव, त्या सगळे मित्र त्यांचे सिंधुदुर्गात. म्हणजे मीच आता माका सोडून ते कधी नसतच म्हणा. पण गाव आता ह्या वाजायला त्यांना बरा वाटला, माका असे पुन्हा होते, आमचा काहीतरी घेतला, आमचा काहीतरी घेतला. गंमत सांगते एक झालेली आमच्या बाजूला. तो एक जण पियायचो आणि बायको म्हणतात, काय हो किती पैसो खर्च करता दारूवर, काय चांगला वाटतं तुमका? हा सारखे किती पैसे उडवतात, किती खर्च करतात? तो म्हणतो, हो तू ब्युटी पार्लर मध्ये जातस, तुका मध्ये काय मी काय बोलतोय काय, माझा हक्को पगार तू त्याच्यात घालवतोस, मी कधी तुका दुखवतोय? ते बोले, हो कोण मी जाते कशा का ब्युटी पार्लर मध्ये, तुमका चांगला दिसो हवा म्हणूनच जाते ना. अगो पण थोड्या मी तरी दारू कशाक पितय, तू माका चांगला दिसो हवंच नाही. मजा म्हणतो. ऋषीने मंत्र घातला, ती दोघं जण, जी मोहिनी होती ती दूर झाल्याबरोबर दोघं जण भानावर आली. भानावर आल्याबरोबर तो मंद मंद वारा रेवा नदीच्या किनारी त्या पाण्याचा सुळसुळात चाललेला, झुळझुळात चाललेला, ते सगळं पाहिल्याबरोबर ते सगळे पशु पक्षी गात आहेत. ती दोघं जण एकदम भुन्न झाली आणि पुन्हा एकमेकाच्या मिठीत सामावून गेली. कशी बघा, रेच झुळ बनराई पावती, बनराई पावती, झुळझुळ पाणी वाहत आहे ते पाहिल्याबरोबर सगळा तो वातावरण पाहिल्याबरोबर दोघं जण एकदम बेभान झाले. पुन्हा एकमेकाच्या भाऊपाशात सामावून गेली. थोड्या वेळाने शोध घेत 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 ते धूम्रवर्ण धूमकेतू सगळेजण तिथे आले.
आणि त्यांनी काय केलं बघा, गराडा घातला त्या पाठीवर, पंगाच्या सभोवताली गराडा घातला आणि त्या ऋषीला सांगतात यांना आमच्या स्वाधीन करा. ऋषी म्हणतात पण यांना घेऊन तुम्ही करणार काय? नाही म्हणा, या दोघांना ठार मारून आम्ही आमचं पुढचं मरण टाळणार. त्या ऋषी म्हणतात, कौंडिन्य ऋषी म्हणतात, अरे पण ह्या दोघांना मारून तुम्हाला काय मिळणार आहे? तुमचं वैर कोणाशी, तुमचा घात कोण करणार? यांच्या पोटी जो पुत्र येणार तो. मग तुम्ही असं करा, जो त्यांच्या पोटी पुत्र येईल त्याला मी तुमच्या हवाली करीन. तो म्हणाला, अरे भाऊ काय शाना समजतोस काय, येड जाऊ की काय? काढून टाका. हा काय येडा समजला की काय? सॉरी अरे मूड मध्ये. अरे म्हणाला काय तुम्ही काय आम्हाला काय वेडे समजलात का? हा, यांच्या पोटी पुत्र जन्माला येणार आणि तो तुम्ही आम्हाला देणार, आम्ही विश्वास कसा? तेव्हा ऋषी म्हणतात, मी एक ऋषी आहे, एक ऋषी मुनी आहे आणि म्हणाले हे माझं वचन आहे, या गंगेला साक्षी ठेवून मी तुम्हाला वचन देतो की जो कोण यांच्या पोटी पुत्र जन्माला येईल त्याला आम्ही तुमच्या स्वाधीन करू. काय म्हणतोय बघा, गंगा आहे वचन देतो की यांच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल त्याला मी तुमच्या हवाले करीन. झाले त्याप्रमाणे त्यांनी विश्वास ठेवला आणि कालांतराने सुमदा प्रसूत झाली आणि तिला बाळ झालं. बघा, पुत्ररत्नाचा राप झाला. त्यांना ही बातमी समजल्याबरोबर धूमकेतू, धुमासूर, धूम्रवर्ण सगळेजण आले त्या बाळाला मागायला त्या ऋषीजवळ. ऋषीने ठरल्याप्रमाणे त्या बाळाला त्यांच्या सुपूर्त केलं. त्या बाळाला घेऊन ते जंगलामध्ये गेले आणि ठार मारणार एवढ्यात त्या बाळाने आपलं अकराळ रूप धारण केलं. बाळ म्हणजे कोण होतं? ते साक्षात गणपती. विकराळ रूप धारण केलं आणि त्या सगळ्या दैत्यांना जाग्यावरती खलास करून टाकलं. धुमासूर, धूमकेतू, धूम्रवर्ण सगळ्यांना ठार मारलं आणि आपला तिथे अवतार घेतला. बघा, अशा प्रकारे गणपतीने आपला अवतार घेतला. जे वचन दिलं होतं विष्णुदेवांना ते पूर्ण केलं. विष्णुदेवांच्या पोटी ठेवून गावामध्ये चिंतामणी अवतार घेतला आणि आमचं भारूड इथे संपलं. घेतला चिंतामणी अवतार, प्रमोदगाई भारूड घेऊन, प्रमोदगाई भारूड घेऊन ग्रंथाचा आधार. मंगलमूर्ती मोरया,
दिला रक्षणाची अपुला धर्म सर्व धर्म चालके गळ्यानो भेद नको हे मर्म तुतार तांबार भंडारी सोनार भेद नको हे मर्म करुण टाका होळी तलवार उचलकर दऱ्या खोऱ्या तुनी राहुणी जीवावरती उतार लागे बांधे सगळे सोय रे सोडून या संसार प्राणपणाला उणी करती शत्रूंचा संहार सगळ्यांना धर्माने नाही धर्मरे श्रींची इच्छा झाल्यावर करू श्रींची इच्छा झाल्यावर करू जनदसरान दिवाळी छत्रपती शिवाजी महाराज भजनात रंगते गयाचे थे आले मारे करी आले मारे करी शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या भजनामध्ये रंग झाले असताना मोगल सैन्य आलं कशासाठी शिवाजी रायांना पकडण्यासाठी पण काय चमत्कार घडला त्या हरिनामाचा जिकडे तिकडे शिवबा दिसायला लागले ही हरिभजनाची थोडी आहे का भजनात रंगते आले मारे कुणाची सेना शिवबा जुनी डोळ्यांच्या सामोरी शिवबा तिकडे तिकडे शिवबा पकडावे कोणा परी चमत्कार दाहला शिया हरिभजनाची थोरी मंत्रमुग्धवा भजनी गळ्यानो मंत्रमुग्धवा भजनी ब्रह्मा नंदिला उदे
मानतील मज तेने वाटत असे लाज वाटत असे लाज तुम्ही कृपा नाही Thank you.